हाय गाईज, वेलकम टू माय चॅनल. आज आपण बनवणार आहोत डाळ तडका. तर चला आता आपण बघूयात. यामध्ये मी 1 वाटी कांद्याची पेस्ट घेतलेली आहे. त्याचप्रमाणे मी अर्धी वाटी टोमॅटो पेस्ट, थोडीशी कोथिंबीर, त्यानंतर लसूण पेस्ट आणि इथे तुम्ही बघू शकता मी 1 पॅकेट खडे मसाल्याचे घेतलेलं आहे. तर तुम्हाला पाहिजे तेवढे तुम्ही खडे मसाले घेऊ शकता. तर बघा आता मी गॅस चालू करून घेत आहे. त्याचप्रमाणे आता मी याच्यावरती कढई ठेवून यामध्ये सर्व खडे मसाले टाकणार आहे आणि मी 1 चमचा जिरेही टाकलेला आहे. त्याला आता व्यवस्थितरित्या मी परतून घेणार आहे. तुम्ही बघू शकता किती छान असं परतलं जातं हे. त्याला पूर्णपणे परतून झाल्यानंतर यामध्ये मी 2 चमचे तेल टाकणार आहे. त्याचप्रमाणे मी यामध्ये थोडीशी जिरे आणि मोहरी टाकलेली आहे. त्याचप्रमाणे मी 1 चमचा लसूण पेस्ट टाकलेली आहे. त्यानंतर त्याला छान असं व्यवस्थित असं मिक्स करून घेते मी. बघू शकता तुम्ही. चांगलं परतू द्यायचं. याचा कलर असा ब्राऊन कलर झाला पाहिजे. आता हे आपलं परतलेलं आहे. तर आता आपण यामध्ये बघा खडे मसाले टाकलेले आहेत मी. जे आपण परतून घेतलं होतं त्यामध्ये मी पानपत्री ठेवली होती ती टाकून घेतलेली आहे. त्याचप्रमाणे मी जे वाटीमध्ये कांदा पेस्ट वाटली होती ती कांदा पेस्ट यामध्ये टाकलेली आहे. त्याला व्यवस्थित मी परतून घेते. तेल जास्त ओतून नाही पहिल्यांदा हे करून घ्यायचं. यामध्ये आपण थोडंसं नॉर्मली तेल ओतून याला परतून व्यवस्थित घ्यायचं. हे बघा तुम्ही. आता आपला कांदा थोडासा नॉर्मली ब्राऊन कलरचा झालेला आहे. आता आपला कांदा ब्राऊन झाल्यामुळे मी यामध्ये अजून 1 चमचा तेल टाकलेलं आहे आणि आता याला व्यवस्थितरित्या परतून घेते मी. बघू शकता हे आपलं परतत आहे. परतलं तोपर्यंत आता आपण यामध्ये बघा तुम्ही यामध्ये मी टोमॅटो पेस्ट टाकलेली आहे. टोमॅटो पेस्ट लगेच नाही टाकून घ्यायची. लगेच जर टोमॅटो पेस्ट टाकली ना तर आपला कांदा परतणार नाही. आपला कांदा कच्चा राहू शकतो. जर आपण कांदा आधीच जास्त तेल ओतून परतला तर त्याचा वास जाणार नाही कांद्याचा. भाजीमध्ये असं वास येईल नाही तर कांद्याचा भरपूर असा. तुम्ही बघू शकता आता हे आपलं परतत आहे. तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया. तर तुम्ही बघू शकता यामध्ये मी आता 1 चमचा काळा मसाला टाकणार आहे. 1 चमचा थोडासा कमी वाटतोय त्यामुळे मी अजून थोडासा वरून टाकलेला आहे. तर तुम्हाला पाहिजे तेवढं तिखट त्यानुसार टाकू शकता. तर त्यामध्ये मी 1 पुडी घरकुल मसाला टाकलेला आहे. त्यानंतर याला व्यवस्थित असं परतून घेते. हे व्यवस्थित असं तडतड झालं पाहिजे. जर आपलं नाही छान परतलं तर हे नाही व्यवस्थित लागत भाजी. त्यामध्ये मी 1 चमचा चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. तुम्हाला पाहिजे तेवढं मीठ तुम्ही टाकू शकता. तुमच्या भाजीच्या क्वांटिटीनुसारही मीठ टाकू शकता यामध्ये. आता यामध्ये मी अंबारी लाल मिर्च पावडर टाकत आहे. तुम्हाला पाहिजे त्या क्वांटिटीमध्ये तुम्ही अंबारी लाल मिर्च पावडर टाकू शकता. हे बघा मला एवढीच पाहिजे होती म्हणून मी एवढीच टाकलेली आहे. माझा डाळ तडका हा 1च वाटीचा मी बनवत आहे. तुम्ही बघू शकता. व्यवस्थितरित्या हे परतून घ्यायचं आहे. आपला मसाला जो आहे तो आपण तयार केलेला तो आता करपू नाही द्यायचा जास्त वेळ हे फ्राय करून. आता यामध्ये मी 1 वाटी तूर डाळ शिजवलेली टाकत आहे. तुम्ही बघू शकता. आता याला व्यवस्थितरित्या मिक्स करून घ्यायचं. हे सर्व पूर्णपणे मिक्स झाल्यानंतर आता आपण त्याला 2 मिनिटं छान असं शिजू द्यायचं आहे. त्याला आपण 2 मिनिटं शिजू द्यायचं आहे. तुम्ही बघू शकता. हाय फ्लेमवरती शिजू द्यायचं म्हणजे जास्त हे होणार नाही. जास्त वेळ शिजू नाही द्यायचंय. आधीच डाळ आपण शिजवून घेतलेली असते. याला मी अजून एकदा हलवून घेते. सतत हलवत राहायचं म्हणजे आपली डाळ जी आहे ती चिटकणार नाही खाली. डाळ जर चिटकली तर आपली डाळ तडका जो आहे तो आपला करप लागू शकतो. आता खूप जाडसर असं वाटत होतं त्यामुळे मी यामध्ये 1 वाटी गरम केलेलं पाणी टाकते. पाणी हे गरम केलेलंच टाकायचं. थंड पाणी टाकायचं नाही कारण आपल्या पूर्ण डाळ तडक्याची जी चव आहे ना ती बदलू शकते. आता याचं आपण बघू शकता त्याची कन्सिस्टन्सी खूप छान अशी झालेली आहे. त्याला मी फक्त 1 अर्धा मिनिट शिजू देणार आहे. आता यामध्ये जो आपण खडे मसाला भाजलेला होता त्याची मी दाटसर अशी पेस्ट करून घेतली होती ती मी आता यामध्ये टाकत आहे.
जी आपण पावडर टाकलेली आहे जी खडे मसाल्यांची ती खूप वेळ नाही शिजू द्यायची, एक अर्धा मिनिट हे शिजू द्यायचं. आता आपली डाळ तडका आपला शिजत आलेला आहे, तुम्ही बघू शकता. मस्त असं दाटसर झालेलं आहे, पण जास्त दाटसर वाटतं त्यामुळे मी यामध्ये अजून एक अर्धी वाटी पाणी टाकत आहे. पाणी हे गरमच टाकायचं, थंड पाणी टाकायचं नाही, नाहीतर आपला डाळ तडका जो आहे ना तो बेचव होऊ शकतो. आता यामध्ये मी छोटीशी कट केलेली कोथिंबीर टाकत आहे, तुम्ही बघू शकता. कोथिंबीरने इतकी छान अशी चव येते ना आपल्या डाळ तडक्याला. कोणत्याही भाजीमध्ये तुम्ही कोथिंबीर यूज करू शकता. आता हा आपला डाळ तडका रेडी होतोय. आपला डाळ तडका रेडी झालेला आहे. तर आता आपण तडका तयार करूयात. तुम्ही तुमच्याकडे तडक्यासाठी जर तडका पॅन नसेल तर तुम्ही एक छोटंसं पातेलं घेऊन यूज करू शकता, तडका तयार करू शकता. यामध्ये मी 2 चमचे तेल टाकलेलं आहे. आता हे आपलं तेल गरम होतंय. हे तेल व्यवस्थित पूर्णपणे गरम झाल्यानंतर आपण यामध्ये 1 चमचा जिरे टाकणार आहोत. जिरे व्यवस्थित असे तडतड झाले पाहिजेत, तुम्ही बघू शकता. त्याचप्रमाणे मी यामध्ये घरकुल मसाला टाकत आहे. घरकुल मसाल्याने खूप छान अशी चव येते डाळ तडक्याला. त्याचप्रमाणे मी यामध्ये लाल 4 मिरच्या टाकत आहे, तुम्ही बघू शकता. हा आपण डाळ तडक्यावरती नंतर तडका मारून घेतल्यानंतर आपला डाळ तडका हा रेडी झालेला आहे. किती मस्त असं दिसतोय बघा. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.